नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, 23 ऑक्टोबरच्या दिवशी फलटणच्या एका हॉटेलमध्ये डॉक्टर संपदा मुंडे या 26 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची बातमी येते. मरण्याच्या अगोदर त्याने तळहातावर आत्महत्या करण्याचं कारण लिहिलं होतं. त्यात त्या म्हणतात की PSI गोपाल बदने याने माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला व प्रशांत बनकर या दुसऱ्या व्यक्तीने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. या दोघांमुळे मला टोकाचं पाऊल उचलावं लागतंय. या प्रकरणावर मीडियात खूप चर्चा झाली. त्याचवेळी संपदा मुंडेंचं जून महिन्यात लिहिलेलं एक तक्रारपत्र समोर आलं. त्यात त्यांनी लिहिलं की अनफिट आरोपीला फिट प्रमाणपत्र देण्यासंबंधी पोलिसांद्वारे त्यांच्यावर दबाव आणला जातोय. एका खासदाराचे 2 स्वीय सहाय्यकही रुग्णालयात आले होते. खासदारांसोबत सुद्धा त्यांची बोलणी झाली होती. आणि पुढे त्या म्हणतात की यावर लवकरात लवकर कारवाई नाही केली तर मी जीवाचं बरं वाईट करून घेईन. या पत्रात खासदाराचा उल्लेख केला आहे, पण तो खासदार कोण आहे, त्या दिवशी आलेले ते 2 PA कोण होते याविषयी संपदा मुंडेंनी काहीच लिहिलं नाही आहे. पण फलटण म्हाडा लोकसभा क्षेत्रात येतं तर म्हाड्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव या प्रकरणात एक आरोपी म्हणून समोर आणण्यात आलं. आणि तेव्हापासूनच सुषमा अंधारे, अंबादास दानवे आणि त्या पक्षातल्या नेत्यांनी वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला. एक दिवशी तर ही नेते मंडळी संपदा मुंडेंच्या घरी जाऊन भांडत बसली होती की कोणत्या पक्षाने संपदा मुंडेंसाठी जास्त काम करून दाखवलंय. आणि नेहमीप्रमाणे आत्महत्या किंवा कथित हत्येमागचं मूळ कारण यामुळे दाबलं गेलं, ज्याविषयी कोणीच आज चर्चा करत नाही. कारण संपदा मुंडेंच्या या प्रकरणात अनेक गंभीर मुद्दे लपलेत. हे एक प्रकरण संपूर्ण सिस्टमला उघडं पाडतं. फक्त एक एक करून याला उलगडण्याची गरज आहे, जे मी आज या व्हिडिओमध्ये करणार आहे. सर्वात पहिलं हा मुद्दा समजून घ्या की कुठलाही व्यक्ती जेव्हा टोकाचं पाऊल उचलतो त्यामागे फक्त एक कारण कधीच नसतं. अनेक कारणं मिळून जेव्हा जीवन जगणं कठीण होऊन जातं तेव्हाच व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. यामुळे ते प्रत्येक कारण तितकंच महत्त्वाचं आहे ज्याने त्या व्यक्तीला आत्महत्येपर्यंत पोहोचवलं. आणि असंच डॉक्टर संपदा मुंडेंना आत्महत्या करायला भाग पाडणारी मूळतः 3 कारणं आहेत. आणि या 3ही कारणांमधून त्यांच्या जीवनाचे 3 दृष्टिकोन आपल्यासमोर येतात. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं भाग 31 जुलै 2025ला सुरू होतं. संपदा मुंडे 26 वर्षीय तरुण आणि अभ्यासू महिला होत्या. महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार जर तुम्ही सरकारी कॉलेजमधून MBBSचा अभ्यास पूर्ण केला आहे तर 1 वर्ष अनिवार्य सेवा ग्रामीण भागात द्यावीच लागते. आणि त्यानंतर तुम्ही PG किंवा खाजगी प्रॅक्टिस करू शकता. त्यामुळे संपदा मुंडे फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करत होत्या. रुग्णालयाच्या 4 किलोमीटर अंतरावर बनकर कुटुंबियांच्या 2 मजली घरात दुसऱ्या मजलीवर राहण्यासाठी भाड्याने त्यांनी खोली घेतली होती. कदाचित डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे जे आपल्याला बहुतेक रुग्णालयात पाहायला मिळतं, डॉक्टर संपदा मुंडेंवर अतिरिक्त कामाचा ताण होता. एकदा ड्युटीवर गेलं की दुसऱ्या दिवशीच परत येणं अशी दिनचर्या सुरू होती. त्यामुळे मानसिक ताण होताच. त्यात 31 जुलैच्या दिवशी अशी एक घटना घडली जिने आत्महत्येसाठी डॉक्टर मुंडेंना ट्रिगर पॉईंट दिला. वेळ मध्यरात्री 12ची होती. फलटण ग्रामीणचे पोलीस अधिकारी एका आरोपीला अटकेपूर्वीची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात घेऊन येतात. कारण हा नियम आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याच्या 24 तासांच्या आत तो फिट आहे का अनफिट आहे याबाबतची तपासणी करावी लागते. पण या प्रकरणात पोलिसांना पाहून संपदा मुंडे चिडतात. त्यांचं म्हणणं असतं की मध्यरात्री 12 ही आरोपीला घेऊन येण्याची वेळ आहे का, आणि तपासणी करण्यास साफ नकार देतात. कारण कामाचा इतका ताण आहे
की कोणीही पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे मध्यरात्री काम करायला तयार होणार नाही. आणि असं नाही आहे की हे पहिल्यांदा घडलं होतं. असं 7 जुलैच्या रात्री एका महिलेवर अत्याचार केलेल्या आरोपीला घेऊन पोलीस अधिकारी रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी संपदा मुंडेंनी त्यांना चेतावलं होतं की यावेळी तपासणी करते, पण पुढच्या वेळी सकाळी येत जा. पण पुन्हा पोलीस अधिकारी मध्यरात्रीच आले होते. शेवटीच त्या पोलीस अधिकाऱ्याने डॉक्टर धुमाळांना फोन केला आणि मग त्यांनी संपदांना तपासणी करण्यासाठी सांगितलं. त्यामुळे त्या तयार झाल्या आणि तपासणी केल्यावर आरोपीचा BP हाय असल्यामुळे पोलिसांना फिट प्रमाणपत्र देण्यास त्यांनी नकार दिला आणि इथूनच या वादाला गंभीर स्वरूप मिळतं. कारण या अगोदर 7 जुलैला आणलेल्या आरोपीला सुद्धा डॉक्टर मुंडेंनी अनफिट सांगितलं होतं. पोलिसांना असं वाटलं की डॉक्टर मुंडे हे सर्व मुद्दामून करतायत. पोलिसांची अशी भावना होती की आम्ही आरोपीला फिट सांगतोय, तर डॉक्टरांनी सुद्धा तपासणीनंतर आरोपी अनफिट असला तरी फिट प्रमाणपत्रच दिलं पाहिजे. यात पोलिसांचीही आपली एक बाजू आहे, पण त्यावेळी डॉक्टर मुंडे त्यांची एकही गोष्ट ऐकायला तयार होत नाही. मग त्या ठिकाणी एका खासदाराचे 2 PA येतात. त्यांच्याद्वारे ते कथित खासदार डॉक्टर संपदा मुंडेंशी फोनवर बोलतात की पोलिसांचे तुमच्यावर असे आरोप आहेत की रुग्णालयात आणलेला आरोपी बीडचा आहे आणि तुम्हीही बीडचे आहात, त्यामुळे आरोपीला फिट प्रमाणपत्र तुम्ही देत नाही आहात. थोडक्यात डॉक्टर मुंडे आपल्या जिल्ह्याच्या व्यक्तीला अनफिट सांगून वाचवण्याचा प्रयत्न करतायत असे आरोप पोलिसांनी लावले. तेव्हा डॉक्टर खासदारांना म्हणतात की माझ्यावर लावलेले आरोप हे चुकीचे आहेत. फक्त एवढंच त्या दिवशी डॉक्टर आणि त्या खासदारांमध्ये संवाद होतो. यानंतर पोलिसांद्वारे संपदांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येते आणि अशा लोकांना सेवेवर ठेवू नका अशी मागणी ते करतात, ज्यावर अद्यापही चौकशी सुरू होती. आणि याच आरोपांच्या विरोधात आपली बाजू मांडण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडेंनी चौकशी समितीला पत्र लिहिलं, ज्यात आतापर्यंत मी जे सांगितलं आहे ते सर्व काही नमूद त्यांनी केलं होतं. या पत्रात त्यांनी हे सुद्धा लिहिलं आहे की DYSPंनी देखील उचित कारवाई केली नाही आणि PSI गोपाल बदने, ज्याचं नाव संपदांनी तळहातावर आत्महत्येपूर्वी लिहिलं, तो डॉक्टर धुमाळांना त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन धमकी द्यायचा आणि डॉक्टर संपदा मुंडे या बीडच्या असल्यामुळे आणि वरून त्यांचा आडनाव मुंडे हे वारंवार बोलून दाखवून त्यांचा अपमान केला जायचा, ज्यामुळे कामाचं ताण, अधिक चौकशी समितीची कटकट आणि होणारा अपमान यावरून संपदा मुंडे अगोदरच त्रस्त होत्या. आता इथपर्यंतच्या कथेत काही प्रश्न आपल्यासमोर येतात की छोट्याशा आरोपीसाठी थेट खासदारांनी फोन का केला? PSI बदने याचे डॉक्टर मुंडेंशी काय संबंध होते? आणि प्रशांत बनकर ही व्यक्ती कोण आहे? आणि या प्रश्नांसोबतच कथेचा दुसरा भाग सुरू होतो. संपदा मुंडे ज्या बनकर कुटुंबियांच्या घरात राहायच्या त्याच घरातला प्रशांत बनकर हा सुपुत्र आहे. त्यामुळे प्रशांत आणि डॉक्टरांचे फार चांगले संबंध होते. बनकर कुटुंबीय डॉक्टरांना त्यांच्या परिवारातल्या सदस्याप्रमाणेच वागवायचे. एकत्र सण साजरे करण्यापासून ते संपदा मुंडेंनी डबासुद्धा प्रशांतच्या आईकडेच लावला होता. तसा प्रशांत शिक्षणाने सॉफ्टवेअर इंजिनियर, कामाला पुण्यातच राहायचा, कधीतरी सणासुदीला आला एवढंच. आता या संपूर्ण प्रकरणात प्रशांतच्या बहिणीने खूप मोठं ट्विस्ट आणलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी संपदाने प्रशांतला प्रपोज केलं होतं, पण प्रशांतने डॉक्टर मुंडेंना नकार दिलं, ज्यामुळे कुटुंबासोबतचे डॉक्टरांचे संबंध ताणले गेले होते. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मागच्या काही दिवसांपासून डॉक्टर संपदा मुंडेंचं व्यवहार फार विचित्र होतं. त्या खूप चिंतेत राहायच्या आणि या चिंतेचं कारण पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे कामाचं ताण आणि त्यांच्यावर बसवलेली चौकशी समिती होती. यात तिसरं कारण जुडलं प्रशांतने त्यांच्या प्रेमाला नकार देणं. पण यानंतर मध्यंतरी प्रशांतला डेंग्यू होतं
आणि तो पुन्हा फलटणला परत येतो। त्यावेळी त्याचा पूर्ण उपचार डॉक्टर संपदा मुंडेच करतात आणि असं सांगितलं जातं की या काळात दोघांमधले संबंध पुन्हा चांगले झाले। त्यामुळे संपदा मुंडे आणि बनकर कुटुंबियांनी मिळून दिवाळी एकत्र साजरी केली। पण 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही फोटोंवरून प्रशांत आणि संपदामध्ये पुन्हा वाद होतो। या वादावरून संपदा मुंडे घरातून बाहेर निघतात आणि पुढच्या दिवशी म्हणजे 22 ऑक्टोबरच्या अपरात्री 1 वाजता एका हॉटेलच्या खोली क्रमांक 114 मध्ये राहायला जातात। यानंतर ठीक 1:22 त्या खोलीतून हॉटेलच्या काउंटरवर येतात आणि त्या हॉटेलला जो कर्मचारी सांभाळत होता त्याला म्हणतात की पुढच्या दिवशी संध्याकाळी 9:30 नंतर मला ड्युटीवर जायचं आहे, त्यामुळे त्या अगोदर कोणालाही माझ्या खोलीत येऊ देऊ नका। या दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार संपदा मुंडेंनी तब्बल 41 वेळा प्रशांतला फोन केला होता, पण त्यातला एकही फोन प्रशांतने उचलला नाही आणि त्याच रात्री संपदा मुंडेंनी आत्महत्या केली। फक्त हॉटेल कर्मचाऱ्यांना कोणीही येऊ नका सांगितल्यामुळे पुढच्या दिवशी म्हणजे 23 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5:30च्या सुमारास खोलीतून जेवणासाठीही कोणी बाहेर येत नाही हे कळाल्यावर कर्मचाऱ्याने दुसरी चाबी घेऊन खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा संपदा मुंडेंचा मृतदेह सापडला। आत्महत्या करण्यामागे जितके शब्द तळहातावर मावले तितकासा मजकूर त्यांनी लिहिला, पण या घटनेमागे कामाचा तणाव, पोलिसांचा दबाव, गोपाल बदनेद्वारे होणारं शारीरिक उत्पीडन आणि शेवटीच प्रशांतने प्रेम नाकारणं ही कारणं आहेत। पण यात तिसरी म्हणजे खासदारांची कथा ऐकणं अजून शिल्लक आहे। पत्रकाराने जेव्हा रणजितसिंह निंबाळकरांना विचारलं की तुम्ही संपदा मुंडेंना फोन केला होता का, तेव्हा त्यांनी साफ नकार नाही दिला, कारण ज्या व्यक्तीला संपदा मुंडे फिट सांगायला तयार नव्हत्या तो निंबाळकरांच्या कारखान्याशी संबंधित होता। हा बीडचा मुकादम ज्याने कारखान्याला फसवलं होतं आणि याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केल्यावर बीडमधून याला पकडून आणलं होतं आणि जेव्हा या व्यक्तीला डॉक्टरांनी फिट प्रमाणपत्र देण्यास नकार दिलं तेव्हा निंबाळकरांची संबंधित असल्यामुळे त्यांना फोन करावं लागलं, जे करणं पूर्णतः चुकीचं होतं, कारण फिट किंवा अनफिट ठरवण्याचा अधिकार फक्त तिथे उपस्थित डॉक्टरांनाच असतो। तुम्ही असाल खासदार आणि मी हे फक्त रणजितसिंह निंबाळकरांच्या बाबतीत बोलत नाही आहे, देशभरातले सर्वच आमदार आणि खासदार स्वतःला सरकारी यंत्रणेच्या वरती मानतात। आता फक्त या प्रकरणासंबंधी बोलायचं म्हटलं तर रणजितसिंह निंबाळकर यांनी फक्त फोन केल्याव्यतिरिक्त दुसरं काही केल्याचं दिसत नाही आहे। स्वतः संपदा मुंडेंनी सुद्धा तक्रारपत्रात फोनशिवाय दुसरं काहीच लिहिलं नाही आहे आणि माझं व्यक्तिगत असं मत आहे की एखादा व्यक्ती जर आत्महत्या करायला चालला आहे त्या अगोदर तळहातावर त्याने 2 व्यक्तींचं नाव लिहिलं आहे, तर संपदा मुंडे रणजितसिंह निंबाळकर यांचं नावही लिहू शकल्या असत्या। मरणाऱ्या व्यक्तीला कोणाची का भीती असेल? देवेंद्र फडणवीसांनी तर संपूर्ण माहिती घेऊन दुसऱ्या दिवशीच म्हणजे 24 ऑक्टोबरला फलटणमध्ये जाऊन म्हटलं की या प्रकरणात रणजितसिंह निंबाळकरांना फसवणं म्हणजेच राजकारण आहे, जे की प्राथमिक माहिती पाहून खरंसुद्धा वाटतं। पण यासोबतच या प्रकरणात काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न अजूनही आपल्यासमोर शिल्लक राहतात। त्यातलं पहिलं प्रश्न, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे दोघंही एकमेकांना आधीपासून ओळखायचे। मग ज्या व्यक्तीने संपदा मुंडेंवर 4 वेळा अत्याचार केलं त्याच्याच मित्राला त्या प्रपोज का करतील आणि बदनेने त्यांच्यावर 4 वेळा अत्याचार केले तेव्हा एकदाही त्यांनी तक्रार का नाही केली? गोपाल बदनेने संपदा मुंडेंसोबत काय केलंय हे प्रशांतला माहिती होतं का? आणि जर माहिती होतं तर मग तोही यात सहभागी होता का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सही बदलण्याच्या बातम्या मीडियामध्ये येत आहेत, तर नेमकी अशी किती प्रकरणं आहेत? आणि याचा पूर्ण एक रॅकेट तर सुरू नव्हता ज्याने संपदा मुंडेंना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं? आज यापैकी एकाही प्रश्नावर मराठी माध्यमांमध्ये चर्चा होत नाही आहे
कारण त्यांना व्यस्त ठेवण्याचं काम सुषमा अंधारेंसारखी माणसं करतायत. स्वतःच्या राजकारणासाठी संपदा मुंडेंचा वापर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांद्वारे होतोय. कोणी म्हणतंय की राहुल गांधींनी फोटो सकट ट्विट केलं म्हणून संपदा मुंडेंविषयी त्यांना जास्त चिंता आहे. राष्ट्रवादीवाले म्हणतायत की अजित पवारांनी सुद्धा कारवाईचे आदेश दिलेत म्हणून त्यांना जास्त चिंता आहे. सुषमा अंधारे तर होलसेलमध्ये खोटा प्रचार करताय. सरकारने या प्रकरणात SIT स्थापन केली आहे. दोन्ही आरोपींनी सुद्धा समर्पण केलं आहे. त्यामुळे राजकारण्यांनी थोडंसं शांत होऊन सध्या पोलिसांना कारवाई करण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे. तपास पूर्ण झाल्यावर तुम्ही संतुष्ट नसाल तर त्यावर प्रश्न उभे करू शकता, पण तपास होण्याच्या अगोदरच कुठल्या तरी एका व्यक्तीचं नाव प्रकरणाशी जोडणं म्हणजे साफ तुम्ही संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाही तर स्वतःचा अजेंडा पुढे रेटण्यासाठी प्रयत्न करताय. आणि हेच सुषमा अंधारेंच्या व्यवहारावरून समोर येतं आहे. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.